आता ह्यो कार्यकर्ता काय करतोय. तर मित्रांनो इकडे जाऊन काही फायदा नाही. 5च्या नंतर जास्त मस्त पब्लिक वगैरे येते. आणि मित्रांनो मी त्या बीचच्या शेजारी आलेलो आहे. ही सुंदरता जर असल्या ठिकाणी केली किती कचरा बघा ना. कारण हे एकदम चुकीचं आहे बरं का मित्रांनो. एकदम नॉर्मल छोटी बघा पाहिली का. तरी मला असं वाटायला लागलं की ह्या बीचवर जे आहे ना गव्हर्नमेंटचं लक्ष कमी आहे बरं का. एकच नंबर नजारा. आणि तिची मुलगी मस्त पैकी खेळायचं काम चालू आहे. काहीतरी त्यांनी रांगोळी बिंगोळी काढली जमत. मित्रांनो तुम्ही बघत असता नाही का असं काहीतरी आहे असं. म्हणजे मला जे माझ्या समोर जे निदर्शनात आलं ते तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी वैजनाथ बडे तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे की मी सध्या कुठे आहे. तर मी सध्या दमनमध्ये आहे. दमन या ठिकाणी. तर इथं डायरेक्ट का आलो तुम्हाला ते पण सांगतो. तर मी बस पकडून जे ना आपल्या वडोदरामधून डायरेक्ट दमनला आलो. आणि दमनला थोडंसं शूट करायचं होतं आपल्याला. कारण की सध्या जे ना आपले एक मित्र पण राहतो तुम्हाला मी सांगतो थोड्या वेळाने. तर इथं मित्र पण आहे आपला प्रशांत दराडे म्हणून. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ब्रेक आपल्या सायकलचा ब्रेक थोडासा प्रॉब्लेम आला. त्याच्यामुळे मी सायकल माझ्या भावापाशी वडोदऱ्याला आपला हलोल वडोदऱ्याच्या साईडला लावलेली आहे. आणि मला इकडे यावं लागलं इथं शूट घेण्यासाठी. सकाळ सकाळचं वातावरण बघा मित्रांनो एकदम खतरनाक शूट खतरनाक माहोल झालेला आहे. सूर्य उगला सकाळ सकाळी बघू शकता. झाडीतून दाखवते आपण तरी पण ट्राय करतो. खतरनाक कशी झाला बघा. आणि सकाळ सकाळचं वातावरण पण एकदम खतरनाक आहे. तर हे बघू शकता. आता ह्यो कार्यकर्ता काय करतोय. तर मित्रांनो सकाळ सकाळी मस्त पैकी पोहे पिये चालू केली म्हणायला. कसला खतरनाक वास यायला लागलाय सकाळ सकाळी. आणि आमचा प्रशांत दराडे मस्तपैकी सध्या आचार्य आणि मस्तपैकी सकाळ सकाळी नाश्ता करू. आणि सकाळ सकाळी पिकअप करायला पण आला मला देऊ. आणि खूपच छान वाटते देऊन. बऱ्याच दिवसानंतर आमची भेट झाली. आम्ही दोघे क्लासमेट आहेत मस्तपैकी. आणि मित्रांनो आज तुम्हाला मी दाखवणार आहे दमन साईडचे असे चांगले चांगले स्पॉट जे तुम्हाला एकदमच मस्त वाटते पाहायला. तर इथं फ्लॅटवरती आलेलो आहे. फ्लॅट आहे त्यांचा रूमवर राहतात ते. कंपनीवर जॉब करतात मुलं नाही का मित्र आपले. तर फायनली आणि मला बऱ्याच दिवसानंतर पण यायचं होतं. ज्या टायमाला मी मित्रांनो संभाजीनगरमधून निघलो होतो छत्रपती संभाजीनगरमधून आणि नाशिक साईडला आलो होतो त्या टायमाला मला तसंच दमन साईडला वापी साईडला यायचं होतं. पण मी वापीन दमनला न येतला त्या मार्गी तिकडच्या मार्गी गेलो होतो मी नाही का. आणि त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम आला कारण इकडचा शूट पण झाला नाही. आणि एवढा शूट जर आपण आता नाही घेतला तर नंतर परत कव्हर होणार नाही. कारण आपल्याला वडोदरा हलोल मार्गी परत आपल्याला मागे रिटर्न यायचंय. पण ह्या मार्गी येणं होतंय का नाही येणं होतं ते माहित नाही नाही का. त्यासाठी मला इकडून यावं लागलं. तर ठीक आहे मित्रांनो स्वागत आहे परत. आणि मस्तपैकी व्हिडिओमध्ये पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओ पहा. आणि इथं जे दमन मधले काही नजारे मस्त नजारे तुम्हाला दाखवण्याचा प्लॅन आहे माझा आज. फक्त तुम्ही सहयोग द्या. आणि सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला मित्रांनो मी आता एका टेम्पोमध्ये बसलेलो आहे. आणि आता चाललेलो आहे मी दमन बीच साईडला. तर ऍक्च्युली दिवसभर मी रूमवर थांबलो कारण दिवसभर तिकडे जाऊन काही फायदा नाही. 5च्या नंतर जास्त मस्त पब्लिक वगैरे येते. आणि 5च्या नंतर थोडंसं सूर्य मावळतं ऊन कमी होतं नाही का. तिथं जास्त ऊन आहे सध्या बघू शकता तुम्ही. आणि चला आता लवकर जाऊत आपण. मागा जो टेम्पो आहे ना त्या टेम्पोमध्ये इथपर्यंत आलो मी. आता मला इथून रिक्षा धरावं लागेल. मित्रांनो दमन आणि गोवा गोवा झाला दमन आणि गुजरात जे आहे ना जवळच बाउंड्री नाही का. दमन हे वेगळंच राज्य आहे. छोटंसं आहे पण मस्त आहे. इथं बरेच स्पॉट आहेत पाहण्यासारखे. मित्रांनो ही माझी तिसरी रिक्षा आहे. म्हणजे पहिली रिक्षा तुम्ही म्हणजे याच्यापर्यंत आलो स्टँडपर्यंत. तिथून परत इकडं परत या स्टँडपासून परत डायरेक्ट बीच. माझी बीचला आहे ना तुम्ही इथं जर आले ना सोमनाथ मंदिराच्या पाशी दमनमध्ये ती इथून आहे ना तुम्हाला प्रायव्हेट रिक्षा करावं लागेल. कारण इकडं आहे ना शेअरिंगमध्ये लवकर जात नाहीत नाही. शेअरिंगमध्ये
रिक्षा भेटत नाही लवकर. तर आता मी स्पेशल म्हणजे 100 रुपयाचे बुक करून चाललेलो आहे. चला आता बघू लवकरात लवकर, कारण मला पण इमर्जन्सी जावं लागलं. परत अंधार पडला ना चांगला व्ह्यू येणार नाही. मित्रांनो, मी त्या बीचच्या शेजारी आलेलो आहे आणि इकडचा एरिया थोडासा पॉश बघा. हे बघू शकता कसला खतरनाक आहे. आणि जिथं थांबलो होतो, जिथं मी थांबलो होतो ना, तो एरिया थोडासा विचित्रच आहे. आपला सामान्य विलेज गावासारखा नाही का, शहरासारखा. आणि समुद्राच्या कडीला जे आहे ना, बीचच्या साईडला जे आहे ना, मस्त असं एकदम रोड पण मस्त बनलेला आहे आणि एकदम टकाटक मध्ये कार्यक्रम नाही का. इकडे बघा, आणि इकडे छोटंसं गार्डन आहे. तर आपण त्या गार्डन पण पाहू नाही का. समुद्राच्या साईडला जे आहे ना, जे देवका बीच आहे ना, त्या देवका बीचच्या बॉर्डरला पूर्णपणे असं एक बॉर्डर तयार केलेली बघा. बांधकाम नाही का की असं बघा, हे भिंतीसारखं समुद्र बघा. तर ना तुम्हाला सांगतो मी, ती माती पण वेगळीच, काळी काळी माती. हे बघा असं बनवलेलं आहे भिंत कडी साईडनी जी आहे ना बॉर्डर, ते थोडंसं भारी दिसतं डिझाईन नाही का. आता काय एवढी गर्दी नाही लोकांची, आणि तर म्हणतात बरीच गर्दी होत असते नाही का. मित्रांनो, सूर्य पूर्ण खाली गेलेला आहे आणि मस्त नजारा झालेला आहे, बघू शकता. एकदम मस्त असा नजारा. मेन म्हणजे हा नजारा जे आहे ना, बीच साठी शोभ होतो. ज्यावेळेस सूर्य मावळतो ना, त्या टायमाला असा लाल लाल कलर होतो. आणि लाल लाल कलर जे आहे ना, ज्यावेळेस असा रिफ्लेक्ट होतो ना, बघा किती सुंदर दिसतात. अरे हे सुंदरता बघा इकडे, हे तुम्हाला सांगायचं राहिलं. अरे ही सुंदरता जर असल्या ठिकाणी केली, किती कचरा बघा ना घाण. हे एकदम चुकीचं आहे बरं का मित्रांनो. हे चांगले काम पण मी तुम्हाला सांगतो आणि वाईट कामं जे असतात ते पण तुम्हाला मी सांगतो. ते बघू शकता. हा बघा, ती एवढी भारी जागा आहे बेटे, एवढी इकडे बघा, एवढं इकडं इथंच बघा तुम्ही, इथंच किती सुंदर आहे बघा, किती स्वच्छ किती आहो. आणि त्याच्या खालीच साईडला कमीत कमी तरी कचरा करायला नाही पाहिजे. असल्या ठिकाणी कचरा करणं म्हणजे एकदम चुकीची गोष्ट आहे नाही का. पर्यटन स्थळ, ट्रॅव्हल ठिकाण, लांब लांबून लोक फिरायला त्यांना असला कचरा पाहिजे, हे बरोबर नाही. सगळ्या गोष्टी इथं डस्टबिन पाहिजे. डस्टबिन एका बघायला भेटली नाही मला, सगळ्यात महत्वाची गोष्ट नाही का. चला, मस्त नजारा झाला आहे पाठीमागचा बघा. ते छोटीशी रेल्वे पर्यटन इथं जे आहे ना, इथं हे पण अवेलेबल आहे. एकदम नॉर्मल छोटी बघा, पाहिली का. पैसा बोलत आहे. एवढे मोठे पाय दिले देवानी. एवढा सुंदर असा परिसर, एवढा सुंदर परिसर आहे. एवढा सुंदर परिसरात जर एवढ्या जागेत पण जर गाडी निघायचं म्हणले, हो काय जगून फायदा आहे. समोर मित्रांनो एक स्टॅच्यू बनवलेला आहे. काय बनवलेलं आहे तर दाखवतो तुम्हाला. बघते दिसलं का छोटस, हे समोर बनवलेलं आहे. तरी मला असं वाटायला लागलं की ह्या बीचवर जे आहे ना, गव्हर्नमेंटचं लक्ष कमी आहे बरं का. अरे काय सुंदरता अजून पाहिजे ना. इथं झाडाच्या ठिकाणी झाडं असे आलेले आहेत, निम्मे तसे आहेत की गाण बघा म्हणजे. आणि त्याच्या शेजारी एवढा मोठा भारी स्टॅच्यू आहे, एवढी इथं मध्ये गाण. काय थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. एवढं भारी बनवलं इथं. आता हे बघा, ते तुम्हाला म्हणत होतो तर ते तुम्हाला इकून नाही कळायचं. ते तुम्हाला इकून कळण या साईडने. त्या साईडने आल्यानंतर तुम्हाला इथून नाव दिसून बघा आपलं काय माहिती का.
ना आपला भारताचा नकाशा पण आहे आणि हे स्टॅच्यू जी आहे ना बनवताना मला वाटतं सगळं पूर्णपणे लोखंडाचं बनवलेलं आहे, बघू शकता पूर्ण नाही का. हे बघा हे जे पार्ट आहेत ना बारकाले तर हे लोखंडाचे आहेत आणि बाकी ते स्टीलचं आहे सगळं नाही का बाकी असं काहीतरी. आणि ते आपला भारताचा नकाशा आहे नाही का. हा जो नजारा आहे ना इथलचा पूर्ण मित्रांनो, हा नजारा नाईटला एक नंबर दिसत असणार आहे. कारण हे लॅम्प जे लावलेत ना हे लॅम्प लगेच कळत आपल्याला की नाईटला प्रत्येक लॅम्प दिसतोय याचा अर्थ एकच नंबर नजारा तयार होतो नाही का. तिथं लोक बरेच येतात बरं का, सगळे लोक जे आहे ना सध्या फिरण्यासाठी त्या आनंदाचा. हे बघा माहिले की आई आणि तिची मुलगी मस्तपैकी खेळायचं काम चालू आहे, मस्त नजारा शूट चालू आहे. आणि मित्रांनो इथं बरेच लोक आहेत बघा, तुम्हाला खालचा नजारा दाखवतो. इथं खाली किती लोक आहेत बघा, तर या साईडला पण पलीकड साईडला लोक आहेत बघा. मित्रांनो नजारा तुम्हाला दाखवतो मी आता लगेच. बघा नजारा, हा नजारा बघा तुम्ही. मस्त यांचं डिझायनिंगचं काम चालू आहे इथं. याने मस्त डिझाईन वगैरे काढलेली खाली. काय करतात काय माहिती मावशी, काहीतरी त्यांनी रांगोळी काढली. आणि तिकडं पण बरेच लोक असे दगडावरती उभा आहेत, पण एकदम घातक आहे. आतलं वाचकून जर पाणी आलं का सगळं मस्त मजा होईल. त्याच्यामुळे थोडंसं जास्त आतमध्ये जाऊ नका नाही का. त्या मुंबईच्या आपल्या बांद्राला तिकडे त्या साईडला नाही का, मुंबईच्या बीचेसवर पण बघायला भेटतं बरेच असे हे झालेले. पण नजारा एकच नंबर झाला आहे. आणि काही लोक त्या साईडला गेलेले पण दिसायला लागले त्या बघते, पाहिले का. मस्त असा विषय एकदमच. समुद्राच्या ठिकाणी हा एक शूट वेगळाच आहे नाही का. मित्रांनो तुम्ही बघत असता की काही बीचेसवर जे आहे ना माती तुम्हाला लाल कलरची बघायला भेटते समुद्राच्या कडेची नाही का. या बीचवर वेगळाच विषय, पूर्णपणे काळी माती आहे आणि वेगळीच बघायला भेटते. काही बीचवर जे आहे ना तुम्हाला लाल कलरची माती बघायला भेटेल, काही व्हाईट कलरची माती तुम्हाला काही बीचवर बघायला भेटेल. पण या बीचवर जे आहे ना, या बीचवर तुम्हाला लाल कलरची माती ना पांढरी ना काही फक्त काळी, ओनली काळी, सगळीकडे काळीच माती आहे बघ पूर्णपणे. देवका बीच मित्रांनो बराच फेमस आहे. देवका बीच म्हणून ओळखला जाणार, ज्या बीचवर आपण सध्या उभा आहे. एक नंबर ठिकाणी दमन मधलं. दमन मध्ये असे पण भरपूर असे स्पॉट आहेत पाहण्यासारखे, कारण छोटंसं असल्यामुळे तिथं भरपूर सारी फॅसिलिटीज अवेलेबल आहेत नाही का. असं काहीतरी आहे असं म्हणजे मला जे माझ्या समोर जे निदर्शनात आलं ते तुम्हाला मी सांगतोय नाही का. पण यायला थोडंसं तुम्हाला बस स्टँड जे आहे ना, बस स्टँड दमनचं बस स्टँड, तर दमनच्या बस स्टँडवरून तुम्हाला स्पेशल रिक्षा करून यावं लागेल किंवा तिथून एखादी गाडी पण असेल. मी विचारपूस करून बघतो, पण मला स्पेशल रिक्षा करून यावं लागलं कारण तिकडून डायरेक्ट इकडे येणारी बस नव्हती सध्या, अवेलेबल नव्हती सध्या. ज्या टायमिंगला मी आलो त्या टायमिंगला अवेलेबल नव्हती. आणि तुम्ही वापीवरून यायला तुम्हाला रिक्षा म्हणजे तुम्हाला टोटल 150 रुपयाचा खर्च येऊ शकतो तुम्हाला दमनच्या देवका बीच या साईडला येण्यासाठी. मित्रांनो बीचच्या साईडला मानव प्राणी भरपूर सारे बघायला भेटतील, बघू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे मानव प्राणी, कोणी दगडा खेळत आहे, कोणी फोटो काढत आहे, कोणी काही कोटाने करत आहे, कोणी आतमध्येच काय घुसत आहे, कोणी जास्त शांतपणाच काय करत आहे. निस्ते धरून जे का मरुस्तोर मारायला पाहिजे डायरेक्ट. म्हणजे विषय काय माहिती का की बाबा हे सगळं चांगलं आहे, पण त्यांच्या धोक्यासाठी जास्त पुढं नका जाऊ. बघतो नमुना तिकडचा तुम्हाला दिसत असाल, ते दोघं जण उभं राहिले टकूचे. सूर्य त्यांच्याकडे बघतो का ते सूर्याकडे बघत येत ते तुम्हाला कळणार. आणि तू इकडे एकटाच उभं राहिला तर मग तिथेच लागा. एकदा एक किस्सा झाला होता, असंच एक ठिकाण होतं आणि एक बीचवर जे आहे ना तुम्हाला एक दगड होता बरं का पुढं फार चांगला असं आतमध्ये, आणि त्या आतमध्ये दगडावर एक कपल उभं होतं, एक मुलगी आणि एक मुलगा. आणि अचानकच एवढी लाट आली बाहेर की त्यांना घेऊन गेली. म्हणजे असं अचानक होऊ शकतं का, त्यामुळे मला सांग नाही बाबा की बाबा लय पुढे जाऊ नका नाही का. मित्रांनो हा नजारा बघा, ही कमान जी आहे ना थोडीशी छोटीशी आणि ते कमान अशी तशी आहे, त्याच्यामधून मस्तपैकी असला व्ह्यू दिसतोय. मग दाखवतो मी आता असं याच्यामध्ये ही कमान आहे ना, असा मस्तपैकी मस्त नजारा. ओके
थोडासा अंधार पडलेला आहे आणि मस्त 7:30 वाजलेले सॉरी मस्त आमचा प्रशांत भाऊ पण भेटला इथं आम्हाला ड्युटीवर आलता आता आणि तिने फोन केला होता आम्ही तो इथं आला आणि आता नाईटचा विभाग आहे मित्रांनो दमनमधला. तर आपण कोणत्या स्पॉटला इथं सध्या मिनी दमनला तर मिनी दमनचा स्पॉट बघा मित्रांनो एकदमच खास असा नजारा आहे आणि एक हॉटेल काय रिसायची गोव्यापेक्षा भाजी एक नंबर. हे ह्या साईडला बघा मित्रांनो हॉटेल येतं हा का हे बघा डिझाईन कशी केली का त्यांना आणि नजारा बघा मित्रांनो माग काळा काळा जरी आभाळ कसलं भयानक आभाळ झाला पुढे जे नजारा आहे एक नंबर. हॉटेल बघा कसलं याच्यापेक्षा भारी मित्रांनो ही जी डिझाईन आहे ना कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की कशी वाटली नाही का ही बनवलेली बघा प्रत्येक स्पॉटला प्रत्येक दुकानाच्या समोर एक मस्त नजारा हा कलर एकदमच मोठी दिसतो नाही का. चला आता मस्त पुढे जाऊ व्हिडिओ मध्ये नक्की बघा. पुढे आलो आम्ही आणि पुढे आल्यानंतर या साईडला थोडंसं एक मार्केट सारखं छोटंसं मार्केट दिसलं आम्हाला तर म्हणलं आतमध्ये जावं तर आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नजारा दाखवतो आतला ते आतमध्ये ऍक्च्युली आहे काय नाही का. तर असं काहीतरी नजारा आहे आतमध्ये. तर हे छोटंसं मार्केट आहे ते पण थोडंसं लेफ्ट साईडला आहे. बाहेरून तुम्हाला असं एवढं मोठं मार्केट वाटणार नाही आतमध्ये आल्यानंतर ते पूर्ण मार्केट दिसत नाही का. चष्मेन फिशमेन मोकार राडा काही पण दुकान काय यार बाटल्यान भेटल्यान छत्र्यान भेटल्यान मोकार राडा आहे. चॉकलेटचं स्पेशल दुकान आहे मोकार प्रमोशन चालू पडतं बघा. गॉगल्स हे बघा गॉगल्स वगैरे सगळं काही मस्त नजारा आहे. हे नजारा बघा संपला का मार्केट. आम्ही फायनली थोडं पुढं चलत चलत जे ना मस्त नजारा बघा हा नजारा आहे मिनी दमन नाही का. तर जे तुम्हाला मी सांगत होतो जे दिवसा तुम्हाला दाखवत होतो जे लॅम्प वगैरे म्हणत होतो तर ते रात्री त्याला नाईट व्ह्यूला बघा लॅम्प ते कसं दिसतात पाहिले पूर्ण नजारा आणि रोडच्या पूर्ण कडीने नजारे हा बघ ते पूर्ण लॅम्प रोडच्या साईडनी प्रत्येक एक बल्ब आहे बघा मस्त नजारा आहे रात्रीचा आणि नाईट व्ह्यू ऑफ मिनी दमन. पोलीस आले आणायला लागले मस्त मारायला लागले पहिले मारायला लागले चला आण लागले चला अवघे लॅम्प मित्रांनो याचे तुम्हाला दिवस दाखवत होतो ना असले लॅम्प हे बघा राईट रात्रीच्या जे ना असं दिसतो असले लॅम्प दिसतो ना पाणी कुठे पाणी संपलं भावा संपलं पाणी समुद्र दिसून राहिला त्या वरच बघा काळा काळा तरीच ना आणि इकडे हे बीच ना थोडा विषय बिल्डिंग बघा समोरच्या मित्रांनो काय दिसत ना आणि आतलं सगळं विषय छोटा कलरचं तुम्हाला दिसत असेल मित्रांनो बघते तिकडं थोडंसं विमान चालू आहे नाही का थोडंसं नाही मोठं आहे आणि इथं विमानतळ आहे छोटंसं दमनमधलं एअरपोर्ट दमनमध्ये एअरपोर्ट आहे संपला. मित्रांनो आता मस्तपैकी नाईट शूट घेतला थोडासा आपण आता इथं जे आहे ना थोडंसं ड्रोन फ्लाय करायला थोडासा प्रॉब्लेम येतो कारण हा थोडा एअरपोर्ट एरिया आहे याच्या साईडला पलीकडच्या साईडला एअरपोर्ट एरिया आहे पूर्ण त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे मी थोडासा नाही उडवला जास्त वरती पण नाही नेला आम्ही आणि तिथं आम्ही स्टॉप पण केलं. आता आम्ही चाललो परत रिटर्न आमच्या रूमकडं मस्तपैकी आणि रात्रीचा मस्त माहोल आहे समुद्राच्या कडेला एवढं गार वातावरण आहे आणि हवा पण मस्तपैकी सुंदर अशी हवा आहे आणि जेवढे लोक दिवसा येते तिसरा बारा नाही का तुम्हाला मी 5:30-6 टायमिंग वेळेस दाखवलं तुम्हाला मी तेवढेच लोक सध्या त्याच्यापेक्षा जास्त लोक सध्या ऍक्च्युली आहेत नाही का. तर दमन मधलं हे एक देवका बीच ना मिनी दमन आहे हा मिनी दमन हे साईडला आपण जिथं मी सध्या उभा आहे हे मिनी दमन आहे आणि ज्या टायमाला देवका बीचला मी दुपारी म्हणतोय 4-5 वाजता शूट केला हे तुम्ही सकाळी आपण जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलाय मित्रांनो. तर कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडल्यावर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नक्की करा आणि लाईक करा बेल आयकॉन ऑन करा ताकि मी जे व्हिडिओ बनवतो तुम्हाला नोटिफिकेशन पडून जाईल आणि असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सपोर्ट करा मेहनत करतो खूप सपोर्टची खूप गरज आहे सबस्क्राईब वाढवण्याची खूप गरज आहे. तर आपले सबस्क्रायबर बऱ्यापैकी झाले तर मला पुढे काम करता येईल सगळ्या गोष्टी करता येतात नाही का. ठीक आहे भेटूया उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद. घ्या काळजी घ्या.
चला जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.